सिंधुदुर्गामध्ये घटना घडलेली आहे की वैभव नाईकांनी ही वाल्मिकी कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुख पेक्षाही भयंकर. तुम्ही ते पहा. आम्ही त्याच्यावरती उद्या चर्चा करणार आहोत माननीय मुख्यमंत्री साहेबांशी आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करा. त्याच पद्धतीनं एक निर्घृण खून झालेला आहे आणि त्याच्या संदर्भात एक तासाभरात माझ्याकडे माहिती येते. सत्ताधारी आमदार आणि त्यांच्यावरती दबाव होता असं देखील वैभव नाईकांनी म्हटलं. बघा, वैभव नाईक हे तिथे 10 वर्ष आमदार होते आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो दहशतवाद आहे, खुनाखुनी आहे, त्या खुनाखुनीशी आणि हिंसाचाराशी वैभव नाईक सातत्यानं संघर्ष आणि लढा देत आहे. आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये 27 खून झालेले आहेत. त्याच्यामध्ये 9 खुने आमच्या शिवसैनिकांच्या आहेत, अत्यंत निर्घृणपणे मारलेले. आणि आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू आहे. आणि ह्यांचा आकार कोण आहे त्याच्याविषयी वैभव नाईकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे. नागपूरमध्ये शिक्षण घोटाळा झालाय. पुढे साहेब, तुम्हाला सत्तेमध्ये जायचं आहे असं चंद्रकांत पाटील. आम्हाला सत्तेमध्ये ह्यांच्या बरोबर अजिबात जायचं नाही, बरं का. हे जे कोण आहेत म्हणताय ना चंद्रकांत दादा, तुम्ही तुमच्या खुर्च्यात टिकवा. बघा, तुम्ही कसे जिंकून आलेला आहात. ही मोदींची बहीण जी आहे तुळशीबाई, तिला विचार. कमळाबाईंना तुळशीबाईशी चर्चा करावी. तुळशी गॅबार्ड्स तिने परवा सांगितलंय ना मोदी कसे जिंकून आले.